नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SIR फॉर्म कसा भरायचा तर त्याविषयी माहिती घेणार आहे, जे की संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे अँड पूर्ण माहिती मी सांगणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो विद्यार्थी मित्रांनो, ही एक फॉर्म आहे जे की तुम्हाला तुमच्या BLAकडून तुम्हाला भेटून जाईल. अँड 2 फॉर्म असतील, एक फॉर्म त्यांनी घेतील किंवा एक फॉर्म तुमच्याकडे असेल. सो तुमच्याकडे एक फोटो असणं आवश्यक आहे अँड आधार कार्ड, त्याची माहिती वगैरे, देन फोन नंबर. तर अशा काही गोष्टी आहेत. बाकी निवडणूक आयोगाचं जर वडिलांचं असेल किंवा आईंचं, म्हणजे असं जर कोणी विद्यार्थी भरत असेल त्यांचं स्वतःचं, जर त्यांचं 2002च्या यादीमधील मतदान नसेल तर त्यांच्यासाठी. बाकी त्यांना सध्याच्या म्हणजे मतदार ओळखपत्र क्रमांक नंबर टाकावा लागेल. बाकी 2 फोटो वगैरे लागतील. सो इथे फोटो चिटकवायचा आहे तुमचा प्रथम. जर 2002च्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. ही माहिती पूर्ण भरू शकता. ही माहिती भरायची गरज नाही, जे की बघा इथे पाहू शकता तुम्ही. अँड जर 2002च्या यादीमध्ये नाव नसेल तर हा कप्पा तुम्ही भरू शकता इथे, जे की तुम्हाला इथे प्रथम तुमचे जे 2002मध्ये नातेवाईक म्हणजे वडील किंवा आई किंवा आजोबा जे कोणी असतील तर त्यांची इथे माहिती भरायची आहे पूर्ण 2002च्या यादीनुसार, जे की त्यांचं नाव, नंतर त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक जे 2002च्या यादीमध्ये आहे उजव्या साईडला शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल. मी त्याची फोटो इकडे टाकून देईल, ते तुम्ही ते पाहू शकता. तर त्याचा क्रमांक इथे टाकायचा आहे. देन नातेवाईक, त्यांचे वडिलांचे नाव टाकायचं आहे, फादर, अँड नाते काय आहेत वडील म्हणून टाकायचं आहे. बाकी जिल्हा जे असेल तर ते टाका तुमचा, जे की त्याच्या फॉर्मवर असेल वरी त्या 2002च्या यादीमध्ये. नंतर राज्य आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या आपलं तर महाराष्ट्र आहे, त्यामुळे आपण महाराष्ट्रच टाकलेलं आहे, कारण राज्यानुसार फॉर्म आहे, जे की लँग्वेजनुसार कुठं हिंदीमध्ये आहे, कुठं इंग्रजीमध्ये आहे, दिल्लीला इंग्लिशमध्ये आहे, बाकी कोणत्या राज्यामध्ये हिंदीमध्ये आहे. देन त्यांची ज्या राज्यांची भाषा असेल तर त्या भाषेमध्ये फॉर्म उपलब्ध आहेत. बाकी इंग्रजीमध्ये पण फॉर्म तुम्हाला भेटून जाईल. नंतर पुन्हा मतदारसंघाचे नाव आपल्याला पाहायला मिळेल बघा. जे तुमचे मतदारसंघ असतील ते तुम्हाला त्या फॉर्मवर पाहायला मिळेल. थोडक्यात मी ते फॉर्म पण तुम्हाला या व्हिडिओमध्येच दाखवणार आहे. बाकी मतदारसंघ क्रमांक त्या फॉर्ममध्येच मिळेल, जे की मतदारसंघाच्या नावाच्या अगोदर असतं, तर ते इथे टाकायचं. यादी भाग क्रमांक 2002च्या यादीमध्ये जी यादी होती तर तिचं नंबर टाकायचा आहे, जसं की 100 असेल, 102, 104, 141 वगैरे असे. अँड अनुक्रमांक यामध्ये बघा, जे 2002चे आहेत आपण फॉर्म भरत आहोत तर त्यांचं अनुक्रमांक म्हणजे त्यांची सिरियल नंबर, जे फर्स्टला इकडे आता जर या साईडला असते बघा, इथे आपल्यालाच पाहायला मिळतील सिरियल नंबर 249, 149. तर अशी सिरियल नंबर इथे टाकायचा आहे. नंतरच इथे तुमची माहिती बघा, इथे तुमची माहिती भरायची आहे पूर्ण. तुमची जन्मतारीख, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, जे आधार कार्डला लिंक असेल किंवा मोबाईल क्रमांक जे वापरत असाल ते पण टाकू शकता. नंतर वडिलांचे नाव तुमच्या अँड त्यांचं ओळखपत्र क्रमांक जे सध्याच्याला आहे अँड पाठीमागील निवडणुकीमध्ये वापरलेलं आहे तर त्याचं ओळख क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला इथे. नंतर आईचे नाव अँड आईचं ओळखपत्र क्रमांक. बाकी हे खाली जर तुमचं लग्न वगैरे झालं असेल तर पत्नीचं नाव वगैरे टाकू शकता किंवा त्यांचे ओळखपत्र वगैरे इथे टाकू शकता. हे काही तेवढं काही नाही, जर असेल तर टाकू शकता. बाकी काही सूचना आहेत खाली, इथे वाचू शकता. तर हा एकंदरीत फॉर्म होता. तर याचीच मी तुम्हाला एक 2002ची यादी कशी राहते तर ते पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणि तिथली पण माहिती तुम्हाला इथे सांगतो. ओके, तर 1 मिनिट.
यादी दाखवण्यापेक्षा बघा म्हणजे पहिलं थोडंसं ही माहिती पाहून घ्या. याच फॉर्मच्या पाठीमागे तुम्हाला ही माहिती पाहायला मिळेल. गणना प्रपत्रासाठी माहितीपत्रक. तर जी 2002ची यादी आहे तर तुम्हाला या लिंकवर पाहायला मिळेल. सिम्पली या लिंकवर क्लिक करून म्हणजे या लिंकची तुम्ही तुमच्या क्रोमवर टाईप करून वोटर्स ECI.government.in टाकलं तर तुम्हाला भेटून जाईल. त्यावर क्लिक करायचं अँड संबंधित तुम्हाला 2002ची यादी पाहायला मिळेल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या निवडणूक क्षेत्रानुसार म्हणजे जे असतील तर ते. बाकी अजून इथे काही माहिती आहे थोडक्यात वाचून घ्या, नाहीतर राहू द्या. ओके, तर तुम्हाला सिम्पली मी 2002ची यादी दाखवतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला मतदार यादी 2002 राज्य S13 महाराष्ट्र तर ही पाहायला मिळेल तुम्हाला. तर त्यामध्ये बघा थोडक्यात आपण पाहिलेलं होतं यादी भाग क्रमांक, तर त्यामध्ये 141 हा क्रमांक आहे, तर हा टाकायचा आहे. तुमच्या यादीनुसार तुम्हाला इथे पाहायला मिळेल. नंतर ही गोपनीय थोडीशी माहिती वगैरे आहे. तर एकूण वगैरे माहिती 2002च्या यादीमध्ये किती होते एकूण. अँड इथे बघा यादी भाग क्रमांक, तर ही 141 टाकायची आहे तुम्हाला. नंतर 203 तुम्हाला पहिल्या रकान्यामध्ये टाकायचं आहे. अँड हे बघा ओळखपत्र क्रमांक हे टाकायचं आहे 2002च्या यादीमध्ये जे मी म्हटलेलं होतं तर ते. तर हे टाकायचं आहे तिथे. यामध्ये आता हे असे आहेत, हे सिरियल नंबर आहेत, हे एक टाकायचं आहे. अँड हे ओळखपत्र क्रमांक त्यावेळेसचं, तर हे टाकायचं आहे. सो ही एकंदरीत माहिती होती विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी ज्यांचं 2002च्या यादीमध्ये नाव नाही तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वडिलांचंच म्हणजे माहिती टाकायची आहे. ती माहिती हवी असेल तर नक्कीच